श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त. देवळात दर्शन घेण्याची योग्य पद्धत आज आपण जाणून घेणार आहोत. चला तर मंडळी, आज आपण देवळात कसं जायचं, काय काय करायचं, दर्शन कसं घ्यायचं हे अगदी सहज भाषेत समजून घेऊयात. देवळात सर्वात प्रथम जायच्या अगोदर पाय धुवून घ्या, कारण स्वच्छतेतच देव असतो असे म्हणतात. देवळाच्या आवारात शिरल्यावर सर्वात प्रथम आपण कळसाला बघून नमस्कार करायचा. वर बघायचं आणि मनापासून हात जोडून नमस्कार करायचा. पायऱ्या चढताना सर्वात प्रथम उजव्या हाताने पायरीला स्पर्श करा. हे एका अर्थाने आपण मंदिराचा पावित्र्य राखतो. घंटा वाजवायची असेल तर फार जोरात नको, हलकंच वाजवा. जसं देवाला आपल्याकडे बघायला जागं करत असाल तसं. देवाच्या मूर्तीसमोर उभं राहताना समोर कासव असेल किंवा नंदी असेल तर त्याच्या बाजूला उभं राहायचं. मध्ये उभं राहायचं नाही. विनम्रतेनं हात जोडून दर्शन घ्यायचं. दर्शन घेताना आधी देवतेच्या चरणांपाशी बघा, मग छातीकडे आणि शेवटी डोळ्यांमध्ये डोळे घाला. तिचं रूप मनात साठवून ठेवा. आणि फुलं किंवा दुसरी अर्पण करायची वस्तू असेल तर ती देवाच्या अंगावर फेकू नका. देवाच्या चरणांवर हळूवारपणे वाहा. आणि जर मूर्ती लांब असेल तर देवाला वाहायचे जे फुलं किंवा काही अर्पण करायची वस्तू आहेत ते देवाच्या समोरच्या ताटात नेऊन ठेवायचे. नमस्कार करताना अशी भावना ठेवा की मी तुझ्या चरणांशी लीन होतोय किंवा होते. प्रदक्षिणा करताना दोन्ही हात जोडून हळूहळू आणि मनोभावे प्रदक्षिणा. जसं की मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितले की देवाला कुठल्या देवाला किती प्रदक्षिणा घातल्या जातात त्यानुसार प्रदक्षिणा घालाव्यात. आणि दर्शन झाल्यावर थोड्या वेळ देवळातच बसून नामजप करा आणि प्रसादही शक्यतो तिथंच बसून घ्या. निघताना देवाला हात जोडून नमस्कार करा आणि प्रार्थना करा की तुझी कृपा नेहमी माझ्यावर राहो. आणि बाहेर पडताना देवाकडे एकदम पाठ करून जाऊ नका, थोडं वळून बघा. देवळाच्या आवारातून जेव्हा बाहेर पडतो तेव्हा एकदा कळसाला नमस्कार करा आणि मगच बाहेर पडा. मला वाटतं ही माहिती खूप पुरेशी आहे. तर श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त.